श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजला बटनपट्टी काजपट्टी कशी जोडायची ते पाहूयात. एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये बटनपट्टी आणि काजपट्टी जोडताना किती कपडा घ्यायचा ते पाहूयात. तर आपल्याला काज करायचे आहेत. काजसाठी आपल्याला 1.5 इंच रुंदी असलेला कपडा घ्यायचा. तर आपल्याला जी काय आपली उंची आहे कटोरीची खालची क्रॉसपट्टीपर्यंत तेवढी उंची मोजून घ्यायची. गळ्याची जे काय मापाचे ब्लाऊज असतं त्याला लावून घ्यायचं, बघायचं परफेक्ट आहे का. जर कमी जास्त असेल तर इथेच पहिल्यांदा ॲडजस्टमेंट करायची. नंतर ब्लाऊज शिवल्यानंतर आपण चेक करायचं नाही. अगोदर शिवायच्या अगोदरच ह्या गोष्टी चेक करायच्या. 1.5 इंचाची पट्टी घ्यायची. वरच्या साईडून बघू शकता या पद्धतीने एक टिप मारून घ्यायची. पुन्हा एक दाब टिप मारायची. 2 टिपा मारल्यानंतर आता मी साईडला शिलाई दिली नाही, तर त्यानंतर शेवट नाही का पुन्हा एक पलटी मारायची. त्यानंतर आपल्याला थोडं 1/2 इंच किंवा अर्धा इंच फोल्ड करायचं आणि साईडून एक शिलाई मारून घ्यायची. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काज करायचं. काज करताना मशीनवर किंवा हातावर किंवा बाहेरसुद्धा तुम्ही देऊ शकता. तुम्हाला जसं ज्या पद्धतीने कस्टमर आपल्याला सांगेल त्या पद्धतीनं करावं लागतं. प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार असतं. तर मी मशीनवरतीच करणार आहे. तर बघू शकता दाब टिप मारली. त्यानंतर पुन्हा एक पलटी करायचं. तर इथे मी 1/2 ते अर्धा इंच दुमडून घेतलं आणि पुन्हा एक उभी अशी टिप मारून घेतली. छान अशी आपली ही बघा काजपट्टी तयार झालेली आहे. याच्यावरती आपल्याला काज तयार करायचे. तर हे झाल्यानंतर आपल्याला परफेक्ट अशी बटनपट्टीसुद्धा करायची. आता तुम्हाला माहीत असेलच हुकपट्टी करताना आपली हुक जी लावायची बाजू असते ती उजव्या साईडला असते आणि आपल्याला जे काही आई बनवायचे असतं ते डाव्या साईडला असतं. तसं बटनसुद्धा उजव्या साईडला बटन येतात लावायचे आणि डाव्या साईडला काजपट्टी येते. प्रत्येकाच्या आवडीनुसार किंवा म्हणजे नाही का प्रत्येकाच्या ब्लाऊजच्या पद्धतीनुसार असतं. तर ठीक आहे, माझी काजपट्टी तयार झाली. आता आपल्याला बटनपट्टी तयार करायची आहे. तर त्यासाठी मी 2 ते 2.5 इंचाचा कपडा घेतलेला आहे. तर हे सुद्धा माप सुरुवातीला मोजून घ्यायचं, कमी जास्त व्हायला नको त्यासाठी. तर बघू शकता खालच्या साईडून आपल्याला एक टिप मारून घ्यायची आणि इथंसुद्धा मी शिलाई साईडून मारून घेतली नाही, कारण फोल्ड करणार तिथेच ते आतमध्ये कपडा जाणार, त्यामुळे शिलाई मारायची काही गरज लागत नाही. अर्धा इंच ते 1/2 इंचापर्यंत आपण जे मार्जिन ठेवलेलं आहे त्यानुसार आपलं टिप मारून घ्यायची. तर बघू शकता अजून एक दाब टिप मारली. तर आता बघा मी फोल्ड केलेला आहे चांगला. अर्धा ते 1/2 इंच फोल्ड केला कपडा. छान अशी म्हणजे आपली जी बटनपट्टी तयार होते ना ते एकदम म्हणजे मजबूत तयार होते. त्यासाठी असा 2.5 इंचापर्यंत किंवा 3 इंचापर्यंत कपडा घ्यायचा, जेणेकरून आपली जी बटनपट्टी आहे ती मजबूत असायला हवी. ब्लाऊज जरी फाटला तरीही फाटणार नाही. अशा पट्ट्या तयार करून घेतल्या. दोघांचं माप बघून घ्यायचं, आपल्याला चेक करायचं. कमी जास्त असेल तर इथेच ॲडजस्टमेंट करायची आणि यानंतरच आपल्याला पायपिंग करायची आहे. तर भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा.